तेरणी गावातील लाडक्या बहिणींचा भाजप उमेदवारांना एकमुखी पाठिंबा। बसरगे येथे धनगर समाजाचा आयएस पाटील आणि मनीषा जाधव यांना जाहीर समर्थन। विविध समाज घटकांचा वाढता पाठिंबा, भाजपची स्थिती अधिक मजबूत। हलकर्णी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विविध समाज घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत असून तेरणी गावातील लाडक्या बहिणींनी हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार आयएस पाटील आणि हलकर्णी पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार स्वप्नील इंगवले यांना जाहीर पाठिंबा दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांशी ठाम राहून भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला। तेरणी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींनी भाजप उमेदवारांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत त्यांना विजयी करण्याचा संकल्प जाहीर केला। महिलांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रचाराला नवं बळ मिळाल्याचं चित्र दिसून आलं। दरम्यान बसरगे गावामध्येही राजकीय हालचालींना वेग आला असून येथील धनगर समाजाने एकमुखाने हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार आयएस पाटील आणि बसरगे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार मनीषा जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला। यावेळी संजय धनगर, विठ्ठल धनगर, सहदेव धनगर, अशोक धनगर, संतोष धनगर, बाळू धनगर, सिद्धप्पा धनगर, रावसाहेब धनगर यांच्यासह समाज बांधवांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। कार्यक्रमामध्ये बोलताना उपस्थितांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला। महिलांचा, युवकांचा आणि विविध समाज घटकांचा मिळणारा वाढता पाठिंबा पाहता हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपची स्थिती अधिक मजबूत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। भाजप उमेदवारांचा जनतेशी थेट संवाद, गावोगावी दौरे आणि विविध समाज घटकांकडून मिळणारा जाहीर पाठिंबा यामुळे निवडणूक प्रचारात पक्षाने निर्णायक आघाडी घेतल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।